रमेश दा, मला 500 रुपयाचं काम होतं रे. उद्या मावशीच्या पोराचं लग्न आहे तर तिथे मला जास लागते. माझ्याजवळ काय पैसे नाहीत. मला 500 रुपये उधार दे तू आता. अरे काय रे, तुझ्याकडे कधी पैसे राहतात का नाही? पैसे देतो पण माझ्या 2 अटी आहेत, करशील का? हो, पण अटी कोणत्या आहेत तुझ्या आल्या? पहिली अट आहे, दिवसभर तू माझ्यासोबत राहायला पाहिजे. आणि दुसरी अट आहे, जे मयावलं काम आहे ते तू केलं पाहिजे. सोबत राहण्यापर्यंतची अट ठीक आहे, पण असं कोणतं काम आहे तुझ्या आलं? काम म्हणजे काय माहित आहे का? तू मला सकाळी जेवण आणून देणे, माझ्यासोबत संडासला येणे. संडासली आहे ना? ही कोणती आट आहे का? गांड धुवायला होतं काय मला 500 रुपयात नाही? अरे तसं काय नाही, फक्त सोबत चाल माया. बाकी काय तुला काय ते नाही काम करायला लावणार मी. अरे तू मित्र आहे म्हणून मी तुला सोबतच नेणार आहे फक्त. बरं ठीक आहे, दे पैसे. पैसेच घे ना तू. घे पैसे. धन्यवाद रे भावा. धन्यवाद म्हणून काम नाही चालायचं, दिवसभर काम करावं लागते. काम तर करावंच लागलो, पण पैसे दिले ना तो 500 रुपये, त्याच्याबद्दल धन्यवाद म्हणा लागलो. आता काम केल्यावर तुला हे 500 वापस द्यायचं कामच नाही मग. अरे हे काय काम दाखवायसाठी नाही दिले तुला, हे उसने दिले उसने, आणि मी वापस घेणार आहे. 2 दिवसाच्याच बोलीने दिले ना तुला. अबे 2 दिवसाच्या बोलीनं दिले म्हणा लागला. मला तू काय म्हणा लागला माहिती का? तुला माझ्यासोबत दिवसभर राहा लागल, माझ्यासोबत हागायला या लागल, मला जेवायला डब्बा आणून द्या लागल. एवढं तर काम तू सांगा लागला या 500 रुपयातनी. मग हे काम केल्यावर तू 500 रुपये वापस कसे काय मागशील रे? मला वापस देणार नाही मी. अरे हे काय काम दाखवायसाठी नाही दिले तुला, हे उसने दिले उसने, आणि मी वापस घेणार आहे. 2 दिवसाच्याच बोलीने दिले ना तुला. अबे 2 दिवसाच्या बोलीनं दिले म्हणा लागला. मला तू काय म्हणा लागला माहिती का? तुला माझ्यासोबत दिवसभर राहा लागल, माझ्यासोबत हागायला या लागल, मला जेवायला डब्बा आणून द्या लागल. एवढं तर काम तू सांगा लागला या 500 रुपयातनी. मग हे काम केल्यावर तू 500 रुपये वापस कसे काय मागशील रे? मला वापस देणार नाही मी. अबे पण काम किती करून घ्यायला लागला माझ्याकडून, आणि 500 रुपये वापस मी मागायला लागला. त्याच्यापेक्षा तर एखाद्याकडून व्याजान काढायला पुरतात रे पैसे. काय काम असा दोस्त? तू चालता माझ्याकडे पैसे मागायला माहितीये का? एवढं नको शहाणपणा शिकू मला. तुम्हाला पैसे लागतील, नाही तर आताच वापस दे तू माझे पैसे. काय म्हणावं, हे झाला मा मित्र, आणि असं म्हणतात की वेळ आल्यावर गद्याला बी काका म्हणा लागतो.